Hello, good morning, and it's really a nice cold morning here, and we are really missing warmth. Yet we are here to listen to the lecture. Today we are talking about international trade. We have already seen some aspects of it. I hope you are remembering them, and with those aspects in our mind, we can move forward. Right? We were learning about gains from international trade and the offer curve, and we are going to see it. Are you able to listen to me? तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय का? Yes. अरे वा, झकास. So let me take you to that slide. येस, काल आपण इथे येऊन थांबलो होतो. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण हे बघितलं होतं की सॉरी, ट्रेड नसताना आपला एजी एवढा प्रोडक्शन पॉसिबिलिटी होता, एवढं प्रोडक्शन होत होतं. मग ट्रेड सुरू झाला तेव्हा GC वरती तो शिफ्ट झाला. पण मग जेव्हा ट्रेड सुरू झाला तेव्हा डिव्हिजन ऑफ लेबर झालं, म्हणजे आपल्याकडे चांगले रिसोर्सेस यायला लागले, स्पेशलायझेशन क्रिएट झालं, आणि त्यामुळे तो सी वरचा सुद्धा बी पॉइंट वरती शिफ्ट झाला आणि जी वरचा एच पॉइंट वर शिफ्ट झाला. त्यामुळे फायनली आपला पीपीसी हा BH झाला. सो एजी वरनं BH झाला. जर तुम्ही बघितलं तर पॅरलली तो अपवर्ड शिफ्ट झालाय, राईटवर्ड शिफ्ट झालाय. याचा अर्थ प्रोडक्शन वाढलंय एक्स आणि वाय कमोडिटीचं, राईट? आणि हेच यात एक्सप्लेन केलंय. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट अप्रोच, दॅट इज JS मिल्स एक्सप्लेनेशन ऑफ गेन फ्रॉम ट्रेड. सो मिलने दिलेलं एक्सप्लेनेशन की कशा प्रकारे ट्रेडमधून गेन होतो, ट्रेडमधून फायदा होतो. ओके, लेट्स ओके. इफ्तिसम, आप पढ़ोगे? इफ्तिसम वलेले, आप सुन रहे हो मेरा आवाज? तो मतलब मैंने आपका नाम पुकारा है पढ़ने के लिए. ठीक है, मतलब शायद नहीं हो पा रहा है तो फिजा फिजा शेखा, जस्ट मुझे आप दिख रहे हो, आप पढ़ सकते हो ये अगला अलग वाला पैराग्राफ. यार, आपने सिर्फ लॉग इन करके अपने अपने कामों को गए हो क्या आप? ओके, ठीक है. भक्ति, आर यू देयर? Yes. ओके, वाच बरं. J.S. Mill made use of his theory of reciprocal demand to explain the distribution of the gains from international trade. According to Mill, reciprocal demand determines the terms of trade, which in turn determines the distribution of gains from trade of each country. Terms of trade refers to the barter terms of trade between the two countries. It is the ratio of the quantity of imports for a given quantity of exports of a country. करेक्ट. सो JS मिलने काय म्हटलंय ते आपण बघतोय आणि खूप चांगल्या प्रकारे वाचलंस तू. सो त्याने रेसिप्रोकल डिमांडची थिअरी एक्सप्लेन वापरली हे ट्रेड मधले फायदे, इंटरनॅशनल ट्रेड मधले फायदे एक्सप्लेन करण्यासाठी. अकॉर्डिंग टू मिल, रेसिप्रोकल डिमांड डिटरमाइन्स द टर्म्स ऑफ ट्रेड. सो रेसिप्रोकल डिमांडचा वापर करून टर्म्स ऑफ ट्रेड डिटरमाइन करता येतात, विच इन टर्न डिटरमाइन्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ गेन्स फ्रॉम ट्रेड ऑफ ईच कंट्री. सो प्रत्येक कंट्रीला इंडिव्हिज्युअली कसा फायदा होतो हे, आणि तो फायदा डिस्ट्रीब्यूट कसा होतो इंटरनॅशनल ट्रेडमधून, ते एक्सप्लेन केलं गेलं या रेसिप्रोकल डिमांडच्या थिअरीमधनं. टर्म्स ऑफ ट्रेड रेफर्स टू द बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड बिटवीन द टू कंट्रीज. सो टर्म्स ऑफ ट्रेड ह्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा आपण बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड बद्दल विचार करतोय या प्रकारच्या रेसिप्रोकल अप्रोच मध्ये, रेसिप्रोकल डिमांड अप्रोच मध्ये. इट इज द रेशियो ऑफ क्वांटिटी ऑफ इम्पोर्ट्स फॉर अ गिवन क्वांटिटी ऑफ एक्सपोर्ट्स ऑफ अ कंट्री. तो ये जो है, ये रेशो है टर्म्स ऑफ ट्रेड. वो कौन सा रेशो है? क्वांटिटी ऑफ इम्पोर्ट्स टू द क्वांटिटी ऑफ एक्सपोर्ट्स ऑफ अ कंट्री. ओके, सो QM आणि QX इसके बीच वाला रेशो है. क्योंकि क्वांटिटी इम्पोर्ट्स एंड क्वांटिटी एक्सपोर्ट, QM QX. ओके, लेट्स सी, इसका एग्जाम्पल दिया है जिससे ज्यादा क्लियर हो जाएगा ये अप्रोच. ओके, इन अ कंट्री A,
2 units of labor produce 1 unit of X and 10 units of Y commodity. तो ए कंट्री में 2 यूनिट के लेबर से 1 यूनिट X बनाया जाता है और 10 यूनिट Y बनाया जाता है. तो आइदर 1 यूनिट ऑफ X और 10 यूनिट ऑफ Y. इन अ बी कंट्री सेम अमाउंट ऑफ लेबर, मतलब 2 यूनिट ऑफ लेबर प्रोड्यूसेस 6 यूनिट ऑफ X, 8 यूनिट ऑफ Y. येत आहे तुमच्या लक्षात? 2 युनिटच्या लेबर पासून ए मध्ये 1 X बनवलं जातं आणि 10 Y बनवलं जातं. वेरॅज बी मध्ये 2 युनिटच्या लेबर मध्ये 6 X बनवले जातात आणि 8 Y बनवले जातात. द डोमेस्टिक एक्सचेंज रेशो इन अ कंट्री ए, म्हणजे डोमेस्टिक रेशो एकाला जर ट्रेड नसेल तर कशा प्रकारे एक कमोडिटी दुसऱ्या कमोडिटीला एक्सचेंज केली जाईल, इज 1x to 1y, म्हणजे 1:1. सो डोमेस्टिक रेशो ए साठी आहे 1:1 आणि इन द कंट्री बी 1x to 1.33y, म्हणजे बी साठी मात्र तो रेशो कसा आहे 1x to 1.33y. लक्षात घ्या, मगाशी जे 1.0 युनिट्स दिसत आहे ते 10 युनिट्स आहे बरं का पहिल्या याच्यात, म्हणून त्यांचा 1:1 रेशो आलाय लेबर रेशो. तुम्हाला लक्षात येत आहे मी काय म्हणते ते का कन्फ्युजन होत आहे? जर कन्फ्युजन होत असेल तर मला आधीच सांगा, म्हणजे मी तुम्हाला ते नीट एक्सप्लेन करेन परत. इज देअर एनी कन्फ्युजन? डू आय नीड टू एक्सप्लेन इट अगेन? थोडासा कन्फ्युजन होतोय. Yes, very good. So let me explain this to you again. Just a minute. Yes. So let's consider, मी जरा थोडंसं चित्रच काढते म्हणजे मग आपल्याला जास्त नीट समजून येईल. 2 कंट्री आहेत, ए आणि बी. ओके, आता ए आणि बी या 2 कंट्री अजून एकमेकांशी ट्रेड करत नाहीये. विदाउट ट्रेड इंडिव्हिज्युअली त्या 2 युनिटच्या लेबर पासून, दोन्ही कंट्रीमध्ये 2 युनिटचं लेबर वापरून किती कमोडिटी बनतायत हे बघायचंय. सो 2 युनिटचं लेबर वापरताना 10 X कमोडिटी बनतायत. X ही एक प्रकारची कमोडिटी हे लक्षात येत आहे राईट तुमच्या, आणि 10 Y कमोडिटी बनतायत. इथपर्यंत लक्षात येत आहे? 2 युनिटचं लेबर वापरून ए मध्ये 10 X कमोडिटी. बरं ठीक आहे, आपण कमोडिटीज नावच घेऊया, ते जास्त सोपं पडेल. मला माझा आवाज नीट ऐकू येतो राईट होपफुली? सो आता मला सांगा की 2 युनिटचं लेबर वापरून ए कंट्रीमध्ये किती X कमोडिटी बनल्या? 10. करेक्ट. 2 यूनिट का लेबर इस्तेमाल करके 10 कमोडिटीज बन रहे हैं, और 2 यूनिट और उसके साथ साथ कितने वाई कमोडिटीज बन रहे हैं? 10. करेक्ट, 10. तर त्याच्या बरोबरीने जर बी या कंट्रीचा विचार केला आपण, तर बी कंट्रीचा विचार करताना आपल्याला ऑलरेडी 6 X कमोडिटीज बनतायत. ओके, आणि 8 वाय कमोडिटीज बनतात. सो आयदर वे 2 युनिट लेबर मधून 6 X कमोडिटीज बनतायत किंवा 8 वाय कमोडिटीज बनतायत. इथपर्यंत लक्षात आलं नक्की तुमच्या? येस. करेक्ट. येस. आता असा विचार करा, ट्रेड चालू नाहीये. म्हणजे ट्रेड चालू नसताना या 2 कंट्रीमध्ये X to Y रेशो काय असेल रे? ए मध्ये X to Y असा रेशो काय असेल? X कमोडिटीजचा Y कमोडिटीजची रेशो 10:10, म्हणजे किती असला पाहिजे? 1:1. करेक्ट, 1:1. कारण आपण साधं 10:10 करतोय, म्हणजे 10/10 करतोय रे. हा असा सिंपल मॅटर आहे. 10/10, 10X डिवायडेड बाय 10Y, दॅट इज 1. तुमच्या लक्षात येत आहे? त्यामुळे त्यांचा डोमेस्टिक रेशो, कारण अजूनही ट्रेड चालू नाहीये, डोमेस्टिक कमोडिटी रेशो 1:1 आहे. आता इकडे बघा किती आहे? 6:8, म्हणजे किती आहे? 3:2. करेक्ट, 6:8 म्हणजे 3:2. 3:4. करेक्ट, 3:4 राईट, असा रेशो दिसतोय आपल्याला. येत आहे तुमच्या लक्षात मी काय म्हणते ते? सो सिम्पली सेईंग की तुमच्याकडे अशा प्रकारे डोमेस्टिक रेशो किंवा कशा प्रकारे कमोडिटी बनतायत
त्याचे रेशो आहे. आता आपण हे बघायला जाऊया की पुस्तकात काय सांगितलंय. जस्ट अ मिनिट, माझ्याकडून चुकून शेअरिंग बंद झालंय. आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे की आपण कसे रेशो काढले, टर्म्स ऑफ ट्रेड. टर्म्स ऑफ ट्रेडचा रेशो काढण्यासाठी आपल्याला x2y 1x to 1y असा मिळालाय आणि तेच आपण साधं 8 ला 6 ने डिवाइड केलं, 8/6 असं केलं तर आपल्याला रेशो मिळतो 1:1.33y कंट्री बी मध्ये. This implies that 1 unit of x can be exchanged with the 1 unit of y in country A. So A कंट्री मध्ये एका युनिट बरोबर आणखीन एका युनिटचं x एक्चुअली अनस, आप अगर बाहर जा रहे हो तो आपको प्रेजेंट ही नहीं मिलेगी. मतलब आप जा सकते हो, जाना है तो. आई डोंट हैव एनी प्रॉब्लम विद दैट. डू व्हाटएवर यू वांट. ओके, सॉरी फॉर इंटरप्शन. सो सिंपली क्या है, वो 1:1 हम रेशो में ट्रेड कर सकते हैं जब हम ए कंट्री में है, लेकिन बी कंट्री में है तो हम एक एक्स कमोडिटी के लिए 1.33 यूनिट्स ऑफ वाई कमोडिटी ट्रेड कर सकते हैं. Thus, the terms of trade between two countries will lie between 1x और 1y और 1.33y. तो जो भी कुछ ट्रेड का मामला होगा वो आइदर 1x to 1.33y और 1y के बीच में हो जाएगा. मतलब इनके बीच में ट्रेड होने वाला है, ये लिमिट्स के बीच में. The actual exchange ratio will depend upon the reciprocal demand, which is the relative strength and elasticity of two trading countries for each other's product in terms of their own product. So रेसिप्रोकल डिमांड म्हणजे नक्की काय आहे, ही रिलेटिव्ह स्ट्रेंथ आणि इलास्टिसिटी आहे दोन ट्रेडिंग कंट्री मधल्या जी प्रोडक्ट्स ते एकमेकांशी ट्रेड करणार आहेत त्या प्रोडक्ट्स मधली. सो व्हॉट इज रेसिप्रोकल डिमांड? रेसिप्रोकल डिमांड इज द रिलेटिव्ह स्ट्रेंथ, म्हणजे त्या दोन कंट्री मधली कंपॅरेटिव्ह कपॅसिटी आणि त्या कमोडिटीज ट्रेड करण्याची इलास्टिसिटी. आता एक्स आणि वाय कमोडिटीसाठी ए आणि बी कंट्रीमध्ये. द रेसिप्रोकल डिमांड इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ ऑफर कर्व. सो जी रेसिप्रोकल डिमांड आहे ती ऑफर कर्वच्या माध्यमातून दाखवली जाते. लक्षात ठेवा, द रेसिप्रोकल डिमांड इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन ऑफर कर्व्स and offer curve represents reciprocal demand indicating various quantities of exports a country is going to offer in exchange of various quantities of import at different terms of trade. सो वेगवेगळ्या टर्म्स ऑफ ट्रेड मध्ये किंवा टर्म्स ऑफ ट्रेडच्या नंबर वरती एक कंट्री एक्स कमोडिटी किती एक्स कमोडिटी विकेल, सो दॅट किती एक्स कमोडिटी किती वाय कमोडिटी ती एक्सचेंज करू शकेल अगेन्स्ट दॅट, याचा जो रेशो असतो, याची जी मापं असतात, याची जी मेजर्स असतात ती आपल्याला ऑफर कर्व्हवर दिसून येतात. मला माहिती आहे थोडंसं समजायला कठीण आहे, पण थोडंसं आपण कर्व वरती गेल्यावर आणखीन जास्त समजू शकेल असं मला वाटतं. इन द अबव एक्झाम्पल, इफ A's demand for commodity Y is more intense, more inelastic, म्हणजे कितीही कमोडिटी Y ची प्राइस वाढली कमी झाली तरी ते मागण्यात फार बदल होणार नाही. म्हणजे जर मोर इनइलास्टिक असेल, मोर इंटेन्स असेल, द टर्म्स ऑफ ट्रेड विल बी नियरर टू 1x to 1y. तर अशा वेळी त्यांचा एक्सचेंज रेशो कसा असेल, एका एक्सच्या कमोडिटीला एक वाय कमोडिटी अशी एक्सचेंजची हे असेल. पण if the terms of trade will move in favor of B and against country A, so जर terms of trade B कंट्रीच्या फेवर मध्ये फिरले आणि A कंट्रीला थोडं अनफेवरेबल राहिले तर B कंट्री जास्त फायदेमंद होईल, जास्त फायदा होईल B कंट्रीला, अगेन्स्ट A विल गेन लेस. A विल गेन समथिंग पण कमी प्रमाणात, A कंट्रीला कमी फायदा होईल, फायदा होणारच आहे. ऑन द अदर हँड, इफ A's डिमांड फॉर कमोडिटी Y इज लेस इंटेन्स, म्हणजे ए ची जी डिमांड आहे, असं विचार करा की वाय ही कमोडिटी पहिल्यांदा मेडिसिन्स होती. पहिल्या वेळी जेव्हा आपण बघितलं की मोर इंटेन्स आहे, मोर इनइलास्टिक आहे. सो मेडिसिन्सची डिमांड इनइलास्टिक असते, तुमचे पैसे वाढले तरी तुम्ही मेडिसिन्स घेताच. मग अशा वेळी काहीही झालं ना तरी तुम्ही ते घेणार आणि त्यामुळे टर्म्स ऑफ ट्रेड हे नेहमी इनइलास्टिक असल्यामुळे ती कमोडिटी एक कंट्रीमध्ये
वाय कमोडिटी इनइलॅस्टिक असल्यामुळे ए कंट्रीला जास्त तोटा सहन करायला लागेल किंवा कमी फायदा मिळेल ऍज कम्पेअर्ड टू बी कंट्री असं म्हटलंय. याच्या उलटी सिच्युएशन, जर ए ची डिमांड असलेली कमोडिटी वाय ही लेस इंटेन्स आहे म्हणजे जास्त इलॅस्टिक आहे, तर त्याचे टर्म्स ऑफ ट्रेड हे ए च्या फेवर मध्ये असतील. ओके, आणि त्याच्यामुळे ते टर्म्स ऑफ ट्रेड ए च्या फेवर मध्ये असतील आणि त्यामुळे आपोआपच काय होईल, रिअली सॉरी, बी कंट्रीला जो फायदा होईल त्याच्यापेक्षा जास्त फायदा ए कंट्रीला होईल, कारण त्यांची डिमांड, रेसिप्रोकल डिमांड ही मोर इलॅस्टिक आहे रादर दॅन लेस इलॅस्टिक और इनइलॅस्टिक. So the concept of offer curves to explain the gains from trade was introduced by Marshall Edgeworth. So offer curve ची जी concept आहे ती मार्शल एजवर्थ नावाच्या एका खूप मोठ्या, दोन मोठ्या असं माणसांकडून एक्सप्लेन केली गेली. वी कॅन एक्सप्लेन डिस्ट्रीब्युशन ऑफ गेन्स फ्रॉम ट्रेड. आता ह्यात खूप साऱ्या लाईन्स दिसत आहेत आपल्याला, तुम्ही जर बघितलं तर. पुन्हा एकदा एक्स ऍक्सिसवर कमोडिटी एक्स आहे, वाय ऍक्सिसवर कमोडिटी वाय आहे, आणि जर तुम्ही बघितलं तर ए बी ई टी क्यू पी एस के आर असे भरपूर सारी लेटर्स आपल्याला दिसत आहेत. डोंट वरी अबाउट इट. आपण त्यातल्या प्रत्येकाची जी सोपी मिनिंग आहेत ती बघणार आहोत. तुम्हाला शक्य झालं तर ही डायग्राम काढून घ्याल का तुमच्याकडे, ते जास्त सोपं आणि तुम्हाला जास्त समजणारं ठरेल. So we can explain the distribution of gains from trade in terms of Marshall Edgeworth offer curves as given in the above diagram 2. OA is the offer curve of a country A and OB of a country B. So OA हा जर विचार केला म्हणजे let me just draw it, highlight that. So OA हा ऑफर कर्व आहे. कुठल्या कंट्रीचा म्हटलं आपण? OA इज द ऑफर कर्व ऑफ अ कंट्री A आणि OB, लेट मी चेंज द कलर फॉर यू. OB हा बी कंट्रीचा ऑफर कर्व आहे, म्हणजे बी कंट्रीची कशी डिमांड आहे त्याप्रमाणे बनलेला कर्व आहे. सो तुम्हाला आता दोन वेगळे कर्व दिसतात. एक आहे OA जो ए कंट्रीचा ऑफर कर्व आहे, एक आहे OB जो बी कंट्रीचा ऑफर कर्व आहे. ओके, OP and OQ are domestic constant ratios of the producing X and Y commodities in A and B respectively. So OP आणि OQ हे जे दिसतात ते जर समजा तुम्ही कुठल्याही प्रकारे ट्रेड करत नसाल तर ते ट्रेड करत नसताना कसे तुमचे डोमेस्टिक एक्सचेंज रेशो असतील ते दिसून येत आहेत. सो बघा, हाय OQ आणि हाय OP. सो सिम्पली सेईंग आपण असं म्हणू शकतो की OP आणि OQ हे ए आणि बी कंट्रीचे, OP हा ए कंट्रीचा आणि OQ हा बी कंट्रीचा एक्सचेंज रेशो आहे. These rays are the limits within which the terms of trade between two countries lie. So हे जे तुम्हाला एक हिरवा त्रिकोण तयार होतोय त्यातून, किंवा हिरवा आपण काय म्हणू त्याला, एक प्रकारचा आकार. सो तो जो आकार आहे याच आकारामध्ये फक्त एवढ्या पॅच मध्येच टर्म्स ऑफ ट्रेड लाय होणार आहेत दोन्ही कंट्रीजचे. येत आहे तुमच्या लक्षात? म्हणजे ती दोन तुमची लिमिट्स आहेत कंट्रीजचे टर्म्स ऑफ ट्रेड किंवा कंट्रीचा फायदा लाय होण्याची, पडण्याची तिथे. So these rays are limits within which the terms of trade between the two countries lie. However, the actual terms of trade will settle at E point. पण जर असा विचार केला तर ऍक्च्युअल जे टर्म्स ऑफ ट्रेड आहेत ते या E पॉइंटलाच सेट होतील. तुम्ही जर बघितलं तर OA आणि OB म्हणजे ए आणि बी चे जे ऑफर कर्व आहेत ते E या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, आणि त्यामुळे ते जिथे इंटरसेक्ट करतील, दोन्ही कंट्री ज्या पॉइंटला एकमेकांना इंटरसेक्टिंग ऑफर करतील तेव्हाच आपल्याकडे ट्रेड सुरू होणार आहे. सो ई इज काइंड ऑफ पॉइंट जिथे ऍक्च्युअल टर्म्स ऑफ ट्रेड विल बी सेटल्ड, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बिटवीन OA अँड OB. द लाईन OT म्हणजे आता ही जी मधली लाईन आहे ती, ही जी लाईन आहे OT, the line OT represents the equilibrium terms of trade at E. So ही जी लाईन आहे ती इक्विलिब्रियम दाखवते आपल्याला दोन्ही कंट्रीज मधल्या ट्रेडचा. द कॉस्ट रेशो विदिन अ कंट्री A इज KS युनिट्स. म्हणजे जर ए कंट्रीच्या बद्दल विचार केला
तर कॉस्ट रेशो हा एवढा असणार आहे KS युनिट्स. आणि जर समजा आपण वाय कमोडिटीच्या बद्दल विचार करताना आपण म्हटलं ए कंट्रीसाठी KS युनिट्स ऑफ वाय आणि OK युनिट्स ऑफ एक्स. सो OK युनिट्स, आता मला OK शोधू देत. येस. सो आपण बघू शकतो जो वरती जाणारी लाईन आहे ती सांगते की ए कंट्रीसाठी OK युनिट्स ऑफ एक्स बनवणं जास्त फायदेमंद असेल कॉस्ट युनिट रेशोमध्ये, आणि KS युनिट्स वाय कमोडिटी बनवणं. ओके, द कॉस्ट रेशो विदिन ए. नाउ द कंट्री ए गेट्स KE युनिट्स ऑफ वाय थ्रू ट्रेड. म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे ठीक आहे, कंट्री KS एवढी वाय कमोडिटी बनवेल, पण मग त्यांची जी डिमांड आहे त्यांची डिमांड E पर्यंत आहे, बरोबर आपण जी बघितली तर. म्हणजे मग त्या कंट्री ए ला KE युनिट्स एवढी जी आहे ती मिळवावी लागतील. KE युनिट्स एवढं माप ट्रेड मधून दुसऱ्या कंट्रीकडून घ्यावं लागेल. दस द गेन ऑफ SE युनिट्स, म्हणून SE युनिट्सचा जो गेन आहे तो वाय पासून मिळेल. The cost ratio within country B is KR units of Y and OK units of X. So B country बद्दल विचार केला तर करेक्ट आपल्याला थोडं उलट बघायला लागेल. मला माहिती आहे मी ऑलरेडी डायग्राम मध्ये खूप जास्त गडबड केली आहे. लेट मी क्लिअर इट अप सो दॅट जास्त कन्फ्युजन होणार नाही. सो आता बी कंट्री बद्दल विचार केला तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत त्यांना वाय कमोडिटी मिळवावी लागेल, बरोबर आहे ना. म्हणजेच त्यांना काही झालं बी कंट्रीला तर लेट्स सी काय म्हटलंय त्यांनी. द कॉस्ट रेशो विदिन अ कंट्री बी इज KR. सो जर आपल्याला कॉस्ट रेशो कंट्रीसाठी बघायचा असेल तर तो कम्प्लीट K पासून R पॉइंट पर्यंत होईल फॉर वाय कमोडिटीज, आणि OK हा एक्स कमोडिटीज साठी होईल, बरोबर. एक्स आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की OK युनिट्स ऑफ एक्स, OK ही जी एवढी युनिट्स आहेत एक्स कमोडिटीजची ती इम्पोर्ट केली जातील ए कंट्रीकडून इन एक्सचेंज ऑफ KE कमोडिटीज. इन एक्सचेंज ऑफ हा जो आपण KE चा पॅच म्हटला होता जो वाय कमोडिटीसाठी गरजेची आहे, ए कंट्रीला गरजेची आहे, हा रेशो एक्सपोर्ट केला जाईल ए कंट्रीला, वेरॅज हे जे OK दिसतंय ते ए कडून इम्पोर्ट केलं जाईल. ओके, येस. सो ER युनिट्स ऑफ वाय इज बीज गेन, आणि म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की ER हा जो एवढा पॅच दिसतोय आपल्याला आपल्या T पॉइंटच्या वरचा, हा बी कंट्रीसाठी गेन म्हणजे फायद्याचा असेल. दस द बोथ कंट्रीज गेन बाय एंटरिंग इनटू ट्रेड, आणि म्हणून दोन्ही कंट्रीज ट्रेडमध्ये गेल्यामुळे फायदेशीर ठरतात, कारण दोन्ही कंट्रीजना इथे फायदा होतो. तुम्ही बघितलं असेल तर ए कंट्रीला SE एवढ्या प्रकारचा फायदा होतो, व्हेरॅज बी कंट्रीला ER एवढा फायदा होतो. सो कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण या कर्व मधून किती फायदा होतो हेही शोधायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या बरोबरीने फायदा होतोच आपल्याला हेही सांगायचा प्रयत्न केला. सो मार्शल एजवर्थ या दोघांनी मिळून केलेला हा ऑफर कर्व आपल्याला हे सांगतो की कोणत्या कंट्रीला किती गेन होईल जर त्यांनी ऑफर कर्ववर राहून रेसिप्रोकल डिमांडचा वापर करून ट्रेड केला तर, इंटरनॅशनल ट्रेड केला तर. ओके, ह्याच्यानंतरची क्रेझी डायग्राम आहे. मला माहितीये ती खरंच क्रेझी दिसते, पण डोंट वरी. आपण असं करूया, आपण अटेंडन्ससाठी 1 मिनिटचा ब्रेक घेऊया. विल दॅट बी ओके? आणि मग त्याच्यानंतर सुरुवात करूया. लेट मी गिव्ह यू अटेंडन्सची. मी अटेंडन्स शीट दिली तुम्हाला, आजची एका लेक्चरची अटेंडन्स. सो आता आपण जे बघणार आहोत ते एक्सप्लेनेशन आहे
कशा प्रकारे गेन्स ऑफ ट्रेड मिळतात किंवा आपल्याला ट्रेड मधून कशा प्रकारे फायदा मिळतो ते, आणि हे एक्सप्लेनेशन आपल्याला दिलंय हाबरलरने. ओके, मगाची डायग्राम ऑफर कर्वली आपल्याला कोणी सांगितली होती, तुम्हाला आठवत आहे का रे? मगाची जी डायग्राम होती ऑफर मार्शल. कर्व, करेक्ट, मार्शल एजवर्थ नावाच्या माणसाने दिली होती. आणि आता तीच तशाच प्रकारची एक वेगळी डायग्राम किंवा तशाच प्रकारचं एक वेगळं एक्सप्लेनेशन हाबरलरने आपल्याला दिलंय. ओके, हे अतिशय सोपं एक्सप्लेनेशन आहे जर तुम्ही विचार केलात तर. या धड्याचा जवळजवळ शेवटचा पार्टवर आलोय आपण. एक्स ऍक्सिसवर सगळे इम्पोर्ट दिसत आहेत, वाय ऍक्सिसवर सगळे एक्सपोर्ट दिसत आहेत. एक्सपोर्ट आयसी कर्व याचा अर्थ असतो, आयसी म्हणजे इनडिफरन्स कर्व, इनडिफरन्स म्हणजे कन्फ्युजन. सो कन्झ्युमरला नेहमी दोन कमोडिटीज मध्ये कन्फ्युजन असतं की मी इम्पोर्ट करू का एक्सपोर्ट करू, मी एक्स कमोडिटी घेऊ की वाय कमोडिटी घेऊ, वडापाव खाऊ की बर्गर खाऊ. आणि तो अशा प्रकारच्या गोष्टी चूज करतो ज्या त्याच्या पैशाला किंवा त्याच्या बजेटला सूट होणाऱ्या गोष्टींमध्ये मॅक्झिमम युटिलिटी किंवा मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळेल. इथपर्यंत तुमच्या लक्षात येतं मी काय म्हटलं आयसी कर्व बद्दल? आयसी कर्व तुम्हाला अशा प्रकारे दोन कॉम्बिनेशन्स दाखवतं की ज्यात बजेटमध्ये राहून कन्झ्युमरला जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं. हे नेहमी कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन असतात, म्हणजे ओ पॉइंटला नेहमी कॉन्व्हेक्स दिसणारे असतात. आता हाबरलर काय म्हणतोय ते बघूया. इन दिस डायग्राम AA इज द PPC. AA हा जो दिसतोय कर्व तुम्ही बघितलात तर, सो AA हा कर्व प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व आहे. म्हणजे एखादी फर्म, एखादी कंट्री, कुड यू प्लीज म्यूट युअर सेल्फ? ओके, सो AA ही प्रोडक्शन पॉसिबिलिटी फ्रंटियर आहे, म्हणजे एक कंट्री AA इतकं प्रोडक्शन करू शकते. बिफोर ट्रेड H इज द इक्विलिब्रियम पॉइंट विच शोज द स्टेट ऑफ प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. सो जेव्हा ट्रेड नाहीये तेव्हा आपल्याला हे दिसतंय की कंट्रीला H या पॉइंट एवढं प्रोडक्शन करायचंय आणि कन्झम्पशन करायचंय. आता हे कशावरनं दिसलं तर आयसी कर्व म्हणजे लोकांचा जो इंडिफरन्स आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट किंवा कन्झम्पशन आणि प्रोडक्शन मधलं, तो पॉइंट आणि प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व हे H या पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. इथपर्यंत लक्षात आलं का रे? खूप साधी गोष्ट होती, मी तुम्हाला सांगितली. कंट्री AA या कर्व पर्यंत प्रोड्यूस करू शकते आणि कन्झ्युम करू शकते, आणि H हा पॉइंट इक्विलिब्रियमचा आहे प्रोडक्शन आणि कन्झम्पशन मधल्या. तुमच्या लक्षात येतं एवढं? येस. ओके, सो द स्लोप ऑफ, मला ना तुम्ही चॅट करून सांगायला हरकत नाही जर अगदीच बोलता येत नसेल तर. त्यातून काय होतं माहितीये का की मला कंटिन्युअसली मेसेज येत राहतात तुमचे. बरं ठीक आहे, पुढे जाऊया. द स्लोप ऑफ टँजंट म्हणजे आता हा जो स्लोप आहे तुम्ही बघा इथे DD नावाचा टँजंट काढला गेलाय. हा टँजंट कसला आहे तर तो टँजंट IC1 आणि AA हे जे दोन प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व आणि IC1 हे जे आहे या दोघांनाही टँजंट आहे. म्हणजे H पॉइंट मधून जाणारा तो टँजंट आहे, H पॉइंट डिटरमाइन करणारा. ओके, द स्लोप ऑफ टँजंट DD at H shows the price ratio before trade. सो H हा पॉइंट प्राइस रेशो दाखवतो ट्रेड होण्यापूर्वीचा. आफ्टर इंटरनॅशनल ट्रेड, पण जेव्हा ट्रेड सुरू होतो तेव्हा प्राइस रेशो इज शोन बाय PP लाईन. पण जेव्हा इंटरनॅशनल ट्रेड सुरू झाला तेव्हा मात्र आपल्याला आपली मेजर्स चेंज होतात आणि तेव्हा प्राइस रेशो आपल्याला या PP लाईन वरनं दाखवायला लागतो. म्हणजे थोडक्यात प्राइस रेशो हा पुढे एक्सटेंड झालाय उजवीकडे. PP लाईन विच इज टँजंट ऍट पॉइंट T, पण PP लाईन ही मात्र T पॉइंट वरती टँजंट आहे. ओके, इथे जर बघितलीत तर या T पॉइंट वरती ती टँजंट आहे आपल्या AA या प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्वला. म्हणजे आपली जी प्राइस, आपली जी बजेट आहे ते बजेट आणि आपले प्रोडक्शन करण्याची कपॅसिटी AA कर्व, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी T या पॉइंटला मिळत्या जुळत्या. येत आहे तुमच्या लक्षात इथपर्यंत? ऑन PPC
पॉइंट टी रिप्रेझेंट्स प्रोडक्शन इक्विलिब्रियम पॉइंट. सो पॉइंट टी हा प्रोडक्शन इक्विलिब्रियम पॉइंट आहे. म्हणजे इथे प्रोडक्शन मॅक्झिमम होऊ शकतं आणि त्यातून मॅक्झिमम गेन्स फ्रॉम ट्रेड होतात. At H1, the country exports H1L quantity of X. So H1 पॉइंटला जर तुम्ही विचार केलात, हा H1 पॉइंट म्हणजे आपला वाढलेला इंडिफरन्स आहे IC2, त्याचा आणि नवा आपला प्राइस रेशो आहे त्यांचा टँजंट पॉइंट आहे बघा. त्यांना एकमेकांशी जोडणारा पॉइंट आहे. सो H1 पॉइंटला कंट्री एक्सपोर्ट H1L म्हणजे एवढं एक्सपोर्ट केलं जातं कंट्रीकडून तेव्हा H1L. whereas quantity H1L quantity of X कमोडिटीची H1L एवढी क्वांटिटी एक्सपोर्ट केली जाते. whereas LT क्वांटिटी खाली येऊन मी फक्त टी पॉइंटला जोडलंय. सो LT क्वांटिटी ऑफ Y ही इम्पोर्ट केली जाते. म्हणजे Y कमोडिटी इम्पोर्ट केली जाते किती LT एवढी. whereas X कमोडिटी ही एक्सपोर्ट केली जाते H1L एवढ्या अमाऊंट मध्ये. म्हणजे थोडक्यात हाबरलरने आपल्याला हे सांगितलं की देशाची प्रोडक्शनची कपॅसिटी काय आहे, देशात किती प्राइस रेशो आहे म्हणजे किती प्रमाणावर खर्च करणं शक्य आहे, लोकांचं कन्झम्पशन प्रोडक्शन कसं आहे हे बघता आपण असं म्हणू शकतो की एक कंट्री किती एक्सपोर्ट करू शकेल, किती इम्पोर्ट करू शकेल. आत्ताच्या मेजरनुसार आपण H1L एवढ्या मापाची एक्स कमोडिटी एक्सपोर्ट करू शकू, whereas LT एवढ्या मापाचं इम्पोर्ट करू शकू Y कमोडिटी. Taking into account the commodity is different community indifference curve. सो जेव्हा आपण इंडिफरन्स कर्व बद्दल विचार करतो, हा कम्युनिटी इंडिफरन्स कर्व आहे म्हणजे पूर्ण समाजाचा इंडिफरन्स कर्व आहे. फक्त एका इंडिव्हिज्युअलचा प्रेफरन्स नाहीये, पूर्ण समाजाचा प्रेफरन्स आहे. इट इज क्लिअर दॅट पॉइंट H1 इज सुपिरियर टू H. आपण हे बघू शकतो की H पेक्षा H1 पॉइंट हा वरती आहे. हा H पॉइंट आहे आणि हा H1 पॉइंट आहे. सो H पेक्षा H1 पॉइंट वरती आहे म्हणजे तो सुपिरियर आहे. ओके. आणि म्हणून सिन्स H1 इज द हायर इंडिफरन्स कर्व, कारण H1 हा हायर इंडिफरन्स कर्व आहे, IC2 हा वरचा कर्व आहे, म्हणजेच H1 हा पॉइंट सुपिरियर आहे. अकॉर्डिंग टू हाबरलर, इफ इट H1 इज अबाव टू द राईट ऑफ H, मोर गुड्स विल बी प्रोड्यूस्ड. जर समजा Hच्या उजवीकडे आणि वरती H1 पॉइंट असेल, दॅट मीन्स IC2 कर्ववर राहून आपण जास्त कमोडिटीज प्रोड्यूस करू आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा इंटरनॅशनल ट्रेड सुरू होईल, कारण H पॉइंट म्हणजे बिफोर ट्रेड आहे, H1 पॉइंट हा आफ्टर ट्रेड आहे, तो आफ्टर ट्रेड आपण जास्त कमोडिटी प्रोड्यूस करू आणि त्यामुळे डेफिनेटली आपल्याला जास्त फायदा होईल असं म्हटलंय. सो मला वाटतं या डायग्राम बद्दल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय, पण तुम्हाला जर समजलं असेल तर डेफिनेटली परत व्हिडिओ बघा आणि जर समजलं नाही परत तर मला प्लीज विचारा, असं करू नका की समजलं नाहीये. Okay, let's see the dynamic gains. It is necessary to discuss the gains from trade in changing world of a consumption pattern, technology and other innovations. So टेक्नॉलॉजीचा विचार करता सगळे नवीन सिनारिओ आहेत, नवीन इनोव्हेशन्स आहेत, नवीन मेथड्स आहेत, नवीन फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वापरण्याच्या पद्धती आहेत. सो अशा वेळी the classical theory have discussed the gains from trade in given static economic condition. म्हणजे कुठचीही गोष्ट चेंज न होता सगळे अझम्पशन्स वापरून कशा प्रकारे फायदा होईल हे तर क्लासिकल थिअरीजने आपल्याला सांगितलं. इन द मॉडर्न कंटेक्स्ट इकॉनॉमीज आर सब्जेक्ट टू कॉन्स्टंट चेंजेस विच लीड टू अन आउटवर्ड शिफ्ट इन द प्रोडक्शन फ्रंटियर. पण आजकालच्या काळात टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टीमुळे कुठलीही गोष्ट स्टॅटिक राहिलेली नाहीये. इट्स व्हेरी डायनॅमिक आणि त्याच्यामुळे नेहमी प्रोडक्शन फ्रंटियर PPC हा जो कर असतो किंवा PPF हा नेहमी आउटवर्ड जात असतो, बाहेर जात असतो, जास्तीत जास्त प्रोडक्शन वाढत असतं. इनोव्हेशन, चेंजेस इन द ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन अँड कॉम्पिटिशन आर ड्रायव्हिंग फॅक्टर्स विच ब्रिंग अबाउट चेंज. सो हे इनोव्हेशन, चेंजेस इन ऑर्गनायझेशन, टेक्नॉलॉजी हे ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहेत की जे इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणावर चेंजेस आणतात. Okay, in terms of trade and competition motivates countries to adopt cost-saving technologies so that they have an upper hand in the trade dealings. So नेहमीच better and better टेक्नॉलॉजी वापरून आपला जास्त अप्पर हँड राईड ट्रेड वरती असा प्रयत्न केला जातो प्रत्येक कंट्रीकडून आणि त्यासाठी चांगली एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या जातात ट्रेडमधून. कल्चरल एनरिचमेंट होते म्हणजे कल्चरली आपण इम्प्रूव्ह होतो जे पार्टिसिपेट करतात इंटरनॅशनल ट्रेडमध्ये. सो अशा
ट्रेडला किंवा ट्रेडमधून मिळणाऱ्या फायद्यांना कोणते फॅक्टर्स अफेक्ट होतात आणि मी हे अतिशय बेसिक गोष्टी असल्यामुळे अतिशय तुम्ही बघा इथे स्टार काढलाय याचा जिथे स्टार आहे याचा अर्थ हे अगदी बेसिक आहे. तर ते डिफरंट कॉस्ट रेशो म्हणजे प्रत्येक देशात वेगवेगळी कॉस्ट असते एखादी गोष्ट प्रिपेअर करण्याची. सो वेगवेगळी कॉस्ट असल्यामुळे ती गोष्ट किती किमतीत तयार होतीये, जर कंट्रीमध्ये किंवा आपल्या देशात ती कमी किमतीत तयार होतीये दुसऱ्या देशापेक्षा, मग आपण ती एक्सपोर्ट करणं याने आपल्याला ट्रेड होऊ शकतो. सो अशा प्रकारे जेव्हा डिफरन्स इन कॉस्ट रेशो असतो तेव्हा ट्रेड सुरू होतो. प्रोडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ अ कंट्री हे आपण ऑलरेडी बघितलंय. त्या देशामध्ये कशी एंडोवमेंट आहे, कसे लेबर आहे, कसं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे, यावर तो एखादी कमोडिटी बनवून ती एक्सपोर्ट करण्याचा किंवा ती कमोडिटी न बनवण्याचा इम्पोर्ट करण्याचा डिसिजन घेणं हे गरजेचं असतं. आणि त्यामुळे प्रोडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ अ कंट्रीवर ह्या पॉइंटवरती ट्रेड होईल की नाही आणि तो कसा फायदेशीर असेल हे ठरतं. टर्म्स ऑफ ट्रेड बद्दल तर आपण बघितलंच आहे की एक्सपोर्ट हे नेहमी जास्त असले पाहिजेत, इम्पोर्ट कमी असले पाहिजेत. सो फेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड असतील. अनफेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड इंडिकेट्स लेस गेन्स फ्रॉम द ट्रेड. रेसिप्रोकल डिमांड आत्ताच आपण जे बघितलं ते according to J.S. Mill, reciprocal demand also is an important factor determining the gains from trade. If the demand for a country's product is inelastic, the terms of trade will be unfavorable to it. So एखाद्या प्रोडक्ट साठी डिमांड इनइलास्टिक असेल, मेडिसिन्स किंवा भाज्या, फूड खाणं, सो अशा प्रकारच्या इनइलास्टिक कमोडिटीज साठी जर असेल तर तो ट्रेड अनफेवरेबल ठरेल. पण जर डिमांड इलास्टिक असेल, रेसिप्रोकल डिमांड ही इलास्टिक असेल, म्हणजे थोडक्यात गाड्यांवरती किंवा इतर लक्झरियस आयटमवरती, तर टर्म्स ऑफ ट्रेड फेवरेबल असतील, मोर फायदेशीर असतील, जास्त फायदेमंद. Taussig also stated that the countries whose goods are demanded more in the foreign countries will gain most. ऑब्व्हियसली ज्या कंट्रीजचे गुड्स जास्त डिमांड केले जातात त्या कंट्री जास्त फायदा घेऊन जातील इंटरनॅशनल ट्रेडमधून. इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय ऑल्सो अफेक्ट्स द टर्म्स ऑफ ट्रेड. आणि आपण हेही नाही विसरता कामा की इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय हे सुद्धा टर्म्स ऑफ ट्रेडना अफेक्ट करतात. इफ द सप्लाय ऑफ द गुड्स एक्सपोर्टेड फ्रॉम अ कंट्री इज इलॅस्टिक, द टर्म्स ऑफ ट्रेड विल बी फेवरेबल. हे करेक्ट उलट आहेत. जर समजा इलॅस्टिक सप्लाय असेल एक्सपोर्ट्सचा, म्हणजे आपण जे पाठवतो त्याचा सप्लाय इलॅस्टिक असेल तर आपल्याला टर्म्स ऑफ ट्रेड फेवरेबल असतील आणि वाईस वर्सा. देन साईज ऑफ अ कंट्री, डेफिनेटली मोठ्या कंट्री साईज मध्ये मोठं प्रोडक्शन, मोठे एक्सपोर्ट होऊ शकतात, उलटही होऊ शकतं, मोठे इम्पोर्ट्सही होऊ शकतात आणि त्यामुळे साईज ऑफ कंट्रीवरती गेन्स ठरू शकतो. फॅसिलिटीज फॉर ट्रेड, म्हणजे ट्रेडसाठी कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, लो ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे का, इन्शुरन्स आहे का, सेल्समनशिप आहे का, अशा सगळ्या गोष्टींवरती तुमचा ट्रेडचा फायदा ठरू शकतो. व्हॉल्यूम ऑफ अ ट्रेड, म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रेड करताय, खूप मोठ्या प्रमाणावर होतोय का थोड्याशा छोट्या प्रमाणावर असेल तर फायदाही छोटा असणार आहे, ट्रेड मोठ्या प्रमाणावर असेल तर मोठा फायदा असणार आहे. सो ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी असतात ज्या नव्या मॉडर्न टाइम्स मध्ये आपण असं म्हणू शकतो इंटरनॅशनल ट्रेडला अफेक्ट करतात. आणि मला वाटतं, मला माहितीये मी हे तुम्हाला फास्ट मध्ये लिस्ट वाचून दाखवली कारण ही बेसिकली लॉजिकल लिस्ट आहे आणि तुम्हाला ती खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. सो बघा इथे आपण पहिला धडा संपवतोय, आपला कंप्लीट करतोय. त्यामुळे मी तुम्हाला आज याच्या नोट्स पाठवीनच, तुमच्या पुस्तकातल्याच मेजरली गोष्टी आहेत. पण जर तुम्हाला त्यातलं काही लक्षात येत नसेल, काहीही अडत असेल, तर प्लीज मला विचारा. आपण काय काय शिकलो याची निदान एक छोटी लिस्ट तयार करून ठेवा. मी सांगेन नोट्स काढा, पण नोट्स काढायचं तुम्हाला कंटाळ, पण तसं करू नका. आपण काय शिकलो याची छोटी पॉइंटर लिस्ट काढून ठेवा की ह्या थिअरीमध्ये काय शिकलो, त्या थिअरीमध्ये काय शिकलो, हेक्शरोलिन आणि क्लासिकल रिकार्डियन थिअरीमध्ये काय फरक आहे आणि मग आपण काय केलं, काय क्रिटिसिझम्स आहे, या सगळ्या तुम्हाला हळूहळू उपयोगी होईल. ओके. मला माहिती आहे आज आपल्याला व्हिडिओ लावायची होती, पण आपण ऑलरेडी 1 मिनिटावर आलो आणि माझं लगेच पुढचं लेक्चर आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये व्हिडिओ लावूया. चालेल तुम्हाला? लेट मी नो, चालेल का तुम्हाला? जी व्हिडिओ लावायची होती आजची आपल्याला, ती मला आता 1च मिनिटं उरलंय लेक्चरचं. आपण आजसाठी नको लावूया, पुढच्या